भाजपचे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये रावेर मतदारसंघाकडे सुद्धा अनेकांचं लक्ष होतं, कारण रावेर मतदारसंघामधून रक्षा खडसे या सध्याच्या विद्यमान खासदार आहेत. एकनाथ खडसे यांच्या त्या सुनबाई आहेत आणि रक्षा खडसे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून त्यांना पुन्हा उमेदवारी देऊन भाजपनं एक प्रकारे एकनाथ खडसे यांची चांगलीच अडचण केली आहे. कारण एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या सुनेविरोधातच प्रचार करावा लागणार आहे. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले. पक्षातही खडसेंना उमेदवारी मिळेल की नाही मिळेल याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत्या, परंतु त्याला पूर्ण विरामात बसलेला आहे. मला लोकसभेची निवडणूक लढवायची मनापासूनची इच्छा पूर्वीपासून आहे, नव्यानं काही आजची नव्हती. आदरणीय नेते मोदी साहेब, त्याचप्रमाणे अमित शाहजी असतील, नड्डाजी असतील, आदरणीय देवेंद्रजी भाऊ असतील, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की मला सगळ्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याबद्दल आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. परत अजून चांगलं काम संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी माझ्याकडनं करायचा पूर्णपणे प्रयत्न मिळेल. थोडी धाकधूक ह्या सगळ्या दिवसांमध्ये होती, पण एक कुठेतरी विश्वासही होता, कारण की पक्षातल्या संघटनेच्या लोकांनी ह्या मागच्या काळामध्ये खूप सहकार्य मला केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.